नमस्कार मित्रांनो, शंखनादच्या खास मुलाखतच्या आपल्या चर्चेत आपण पुन्हा एकदा सहभागी झालेले आहोत. मित्रांनो, आपण नेहमीच आपल्या स्टुडिओला जे आहेत ते बॉलिवूडचे चित्रपटचे अभिनेते आहेत, पॉलिटिकल लीडर्स आहेत, त्यांना बोलावत असतो. मात्र आज आपल्या स्टुडिओला जे पाहुणे आपण निमंत्रित केलेले आहेत त्या पाहुण्यांचा परिचय मी करून देतो. आपल्या आजचे जे पाहुणे आहेत ते आहेत हिंदू जनजागृती समितीचे छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्याचे संघटक सुनील घनवट सरांचा परिचय खूप मोठा आहे. मात्र आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण तो परिचय राहूया. आपला मुख्य जो विषय, ज्या विषयावर आपण आजची जी चर्चा घेतलेली आहे तो विषय म्हणजे सध्या हलाल प्रमाणपत्राचा जो विषय आहे तो आपण पेपरमध्ये आणि मीडियामध्ये नेहमी मांडत असतो. मात्र बऱ्याच लोकांना हलाल हा प्रश्न जो आहे तो अनुत्तरित आहे. नेमका हा हलाल विषय काय आहे, हलालाच्या संदर्भातल्या लोकांच्या ज्या भावना आहेत त्या नेमक्या खऱ्या आहेत की खोट्या, या संदर्भात आपण जाणून घेऊया. सुनील सर, काय सांगाल? सर्वात प्रथम मला सांगा की आपल्या दर्शक यांना विचार पडलेला आहे की हलाल हा विषय काय आहे. सर्वप्रथम मी शंकरनाथच्या सर्व प्रेक्षकांचं हिंदू जनजागृती समितीच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. आणि मुख्यतः हलाल या विषयासंदर्भातली आजची चर्चा, काही जणांना हलाल आणि हलाला एकसारखं वाटतं. अर्थात हलाला वेगळा आहे, हलाल वेगळा आहे. हलाल हा शब्द अरबी शब्द आहे, ज्याच्यामध्ये हलाल म्हणजे ज्याला इस्लामची अनुमती आहे, इस्लामनुसार वैध आहे, इस्लामनी ज्याला मान्यता दिलेली आहे त्या सगळ्या गोष्टी हलाल मध्ये येतात. आणि ज्या गोष्टींना इस्लामची मान्यता नाहीये, कुराणची मान्यता नाहीये, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हराम मध्ये येतात. याच्यामध्ये वास्तविक पाहता हा अरबी शब्द असल्यामुळं हलाल हा काही विशिष्ट गोष्टींपुरता मर्यादित आपल्याला असं वाटतो. म्हणजे बऱ्याचदा आपल्या डोळ्यासमोर येताना विषय जो येतो तो म्हणजे हलालचं मटण किंवा मांस, यापुरता हा मर्यादित विषय आहे. परंतु वास्तविक पाहता एवढ्यापुरतं मर्यादित असतात आपण समजू शकलो असतो. आणि दुसरे भाग याच्यामधला आहे तो म्हणजे हिंदू पद्धतीनुसार किंवा शिखांच्या आपल्या बंधूंच्या पद्धतीनुसार हलाल मांस आणि झटका मांस, याच्यामध्ये शीख बांधव कुठला मांस वापरतात, हिंदूंनी कुठलं मांस खाल्लं पाहिजे, ह्याच्यामध्ये झटका पद्धतीचं मांस याला सगळेच जण प्राधान्य देतात किंवा दिलं पाहिजे, हे धर्मशास्त्रानुसार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे तो म्हणजे हलाल पद्धतीचं मांस जे आपण बनतो तर ते सुद्धा कसं बनतं हे सुद्धा बऱ्याचदा माहित नाही याच्यामध्ये. तर यासाठी 4 पद्धती आहेत. एक तर हलाल मांस, ज्या समजा एखाद्या बकरीला कापायचं आहे तर त्या पद्धतीने हलालचं मांस कधी होतं तर कापणारा व्यक्ती हा इस्लाम धर्मीय असला पाहिजे. त्या ठिकाणी बकरीला कापण्यापूर्वी तिचं तोंड मक्का येथील काबाच्या दिशेने पाहिजे. अर्धी अर्धवट सुरी गळ्यावरती फिरवणं आणि त्याची श्वासनलिका आणि रक्तनलिका तुटल्यानंतर तडफडत तडफडत जमिनीवरती सोडून देणं आणि तिच्या शरीरातलं पूर्ण रक्त वाहून देणं. आणि ही सगळी प्रक्रिया करत असताना कुराण मधला कलमा पडणं, त्याच्यामध्ये ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्याला पूर्ण धार्मिकतेशी जोडलेलं आहे. एका अर्थाने बघितलं तर अशा प्रकारचं मांस हे अल्लाला वाहिलं जातं, अल्लाला नैवेद्य म्हणून दाखवलं जातं असं म्हणूयात आपण याच्यामध्ये. आणि अशा पद्धतीने त्यांच्या देवतेला, त्यांच्या अल्लाला दाखवलेलं एखादं मांस हिंदू नंतर आपल्या घरी विकत आणतात आणि आपण आपल्या देवाला नैवेद्य म्हणून काही ठिकाणी दाखवलं जातं. तर हा जो मुद्दा आहे याच्यामधला की हा अशा पद्धतीने तयार होणारा मांस सायंटिफिकली जरी आपण बघितलं या ठिकाणी तरी आता बऱ्याच वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की अशा प्रकारे जसं एखादी बकरी तडफडून तडफडून मरते, तिच्या शरीरात व्हायब्रेशन्स तयार होतात आणि त्याचा परिणाम ते मांस खाणाऱ्या व्यक्तीवरती पण होतो. म्हणजे काही ठिकाणी तर असाही निष्कर्ष पुढे आलेला आहे की अशा प्रकारचं मांस खाल्ल्याने हार्ट अटॅक येण्यापर्यंत प्रमाण गेलेलं आहे सगळं असं. त्यामुळं हलालचं मटण मांस आणि आपल्या हिंदू पद्धतीनुसार, शिखांच्या नुसार झटका पद्धतीचं मांस, याच्यामध्ये झटका पद्धतीच्या मांसाची मागणी आता वाढत चाललेली आहे आणि आपल्या हिंदू पद्धतीनुसार या मांसाला प्राधान्य दिलं पाहिजे. हा हलाल मांस आणि झटका मांस याच्यामधला भेद झाला. सुनील सर, हा जो हलाल प्रमाणपत्र आहे याचा आधार नेमका काय आहे, त्याच्यानंतर कोण इश्यू करतं हा प्रमाणपत्र, काय सांगाल या संदर्भात? तर याच्या संदर्भात आता मला पुढे जाऊन आणखीन सांगायचंय की हलाल मांस आणि मटण याच्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. आज हलालचं गहू आलेला आहे, तांदूळ आलेला आहे, आटा आलेला आहे, तेल आलेलं आहे, साखर आलेली आहे, अशा अनेक गोष्टींमध्ये हलाल आलेलं आहे. तुम्हाला आता आश्चर्य वाटलं असेल की हलालचं मांस आम्ही समजू शकतो, परंतु हलालचं प्रोडक्ट कशी काय, कॉस्मेटिक्स पासून ते कन्स्ट्रक्शन पर्यंत तुमचं हलालचं फूड्स आहे, अॅनिमल फीड्स आहे, कन्स्ट्रक्शन आहे, कॉस्मेटिक्स आहे, अशा बऱ्याच गोष्टींमध्ये हलाल आले. त्याचं बेस असं आहे की मलेशियामध्ये कौलालंपूरमध्ये एक बैठक झाली जे 57 मुस्लिम देश आहेत. त्या ग्रुपचं नाव आहे OIC ग्रुप, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन. या ग्रुपनं बैठक घेतली 2013-14च्या दरम्यान. त्यांनी निश्चित केलं की याच्या पुढे आपल्या इस्लाम धर्मीय बांधवांना जर आपल्या धर्मानुसार खायला मिळालं पाहिजे तर ते हलालचं असलं पाहिजे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की आपल्याला जर आपली अर्थव्यवस्था उभी करायची, इकॉनॉमिकली आपल्याला सेट व्हायचं आहे तर याच्या पुढं कुठल्याही नॉन मुस्लिम देशांमध्ये आपल्या देशात आयात केले जाणारे कुठलेही प्रोडक्ट असतील
तर या सगळ्यांना हलाल सर्टिफिकेट कंपल्सरी असलं पाहिजे. हे हलाल सर्टिफिकेट देतं कोण आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देत नाहीये, कुठलंही स्टेट गव्हर्नमेंट देत नाही याच्यामध्ये. आणि महत्वाचा मुद्दा की आज खाद्यपदार्थांना मानांकन देण्यासाठी, प्रमाणित करण्यासाठी आपल्याकडे फसा आहे, FSSAI आहे किंवा फूड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विभाग FDA आहे. प्रत्येक ठिकाणी मानांकन देणाऱ्या गव्हर्नमेंटच्या एजन्सीज आहेत. जसं इंडस्ट्रियल एरियात गेलं तर ISO ISI असतं, सोन्यामध्ये गेलं तुमचं हॉलमार्क असतं. प्रत्येक ठिकाणी व्हेजचा एक वेगळा बिंदू असतो, ग्रीन, नॉनव्हेजचा एक तुमचा विटकरी रंगाचा बिंदू किंवा आता हल्ली त्रिकोण केलेला या ठिकाणी. म्हणजे काय तर प्रमाण देणाऱ्या सरकारी एजन्सीज असताना उद्या कुठलीही एनजीओज उठतात आणि हे सर्टिफिकेट हे कसं काय चालेल? हे हलालचं सर्टिफिकेट कुठलंही गव्हर्नमेंट देत नाहीये, ना गव्हर्नमेंटची परवानगी याच्यामध्ये. त्याचबरोबर याचा एकही पैसा हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला जात नाही किंवा स्टेट गव्हर्नमेंटला जात नाही. या ठिकाणी हे सर्टिफिकेट देण्याचं काम करतायत या देशातल्या 6 इस्लामिक संस्था, ज्यांची नावं मी तुम्हाला सांगतो की हलाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे, हलाल काउन्सिल ऑफ इंडिया लिमिटेड आहे, हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिस इंडिया लिमिटेड आहे, जमियत उलेमा हिंद आहे, जमियत उलेमा हिंद महाराष्ट्र युनिट आहे, ग्लोबल इस्लामिक सिरिया सर्व्हिसेस आहे, अजून 1-2 संघटना असतील याच्यामध्ये. मुळात ह्या एनजीओज आहेत. एनजीओजला हा अधिकार कोणी दिला? आणि मानांकन देण्यासाठी खाद्यपदार्थासाठी सरकारच्या एजन्सीज असताना दुसऱ्या अशा प्रकारच्या एजन्सीची आवश्यकता आहे तर बिलकुल नाही. म्हणजे एकंदरीत जर आपण म्हटलं तर उद्या कोणीही उठेल आणि अशा मानांकन देणाऱ्या, सर्टिफिकेट देणाऱ्या कंपन्या काढेल. उद्या आम्ही म्हटलं की हिंदू जनजागृती समितीचं सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला कुठल्याही पदार्थावरती, कसं चालेल तुम्हाला? देश जर आपला सेक्युलर आहे तर कुठली एनजीओ उठते, अशासकीय संस्था उठते आणि सर्टिफिकेट देते. या 6 संघटना हे सर्टिफिकेट देत आहेत. यालाच आमचा आक्षेप आहे की अशा प्रकारचं सर्टिफिकेट ह्या 6 संघटना का देत आहेत. आणि दुसरा महत्वाचा भाग की हे सर्टिफिकेट फुकट दिलं जात नाही. आज आमच्या देशभरातला जर आपण विचार केला तर हल्दीराम सारख्या आस्थापनेने हलाल सर्टिफिकेट घेतलेलं आहे, इको आहे, इबा आहे, युनानी आहे, ताज केटरर्स आहे, वाडीलाल आईस्क्रीम आहे, फॉर्च्यून ऑइल आहे, दावत बासमती आहे, इव्हन अमूल दूध सुद्धा, अमूलची सगळी प्रोडक्ट हलाल सर्टिफाईड आहे त्याच्यामध्ये. म्हणजे काय ते 57 मुस्लिम देशांनी असं ठरवलं की त्यांच्या देशात कुठल्याही नॉन मुस्लिम देशांमधून एक्सपोर्ट करायचं असेल तुम्हाला हलाल सर्टिफिकेट पाहिजे आणि हे सर्टिफिकेट फुकट दिलं जात नाही. या सर्टिफिकेटसाठी त्या आस्थापनेकडनं सुरुवातीला रजिस्ट्रेशन करण्यासाठी 25,000 प्लस GST घेतला जातो एका वर्षासाठी. तुम्हाला प्रोडक्टवर छापायचं असेल तर 20,000 प्लस GST, म्हणजे कमीत कमी 47,000 रुपये एका कंपनीला एका प्रोडक्टसाठी या एनजीओजला द्यावे लागतात आणि हा सगळा पैसा त्यांच्याकडे जातो आहे. आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की पुन्हा रिन्युवेशन दर वर्षाला करावं लागतं. त्याच्यामध्ये तुम्हाला 20,000 प्लस GST अशा प्रकारचे पैसे भरावे लागतात. तुमच्या कंपनीकडे जर समजा 50 प्रोडक्ट असतील किंवा तुमचे प्रत्येक प्रोडक्टचे फ्लेवर वेगळे असतील तर प्रत्येक प्रोडक्टला आणि प्रत्येक फ्लेवरला वेगळं सर्टिफिकेट घ्यावं लागतं. म्हणजे एक प्रकारे मोगलांच्या काळात जसा जिजिया कर होता तशाच प्रकारचा जिजिया कर या इस्लामिक देशांनी नॉन मुस्लिम देशांवरती लादलेला आहे. आणि अशा प्रकारची हलाल इकॉनॉमीची उत्पादनं विदेशात एक्सपोर्ट करण्यासाठी प्राधान्याने वापरली जातात. काही कंपन्या विदेशातल्या प्रोडक्टवरती हे शिक्के मारून विकतायत. हल्दीराम सारखी कंपनी असेल, अमूल असेल किंवा मी आता काही नावं या ठिकाणी घेतली, गोल्डी मसाले असेल, या कंपन्यांच्या प्रोडक्टवर तुम्हाला भारतात शिक्का नाही दिसणार आहे. परंतु एखाद्या आस्थापनेने सर्टिफिकेट घेणं, त्यासाठी पैसे प्रोव्हाइड करणं, याचा दुसरा अर्थ असा होतो की या ठिकाणी हे प्रोडक्ट जे आहे, हे प्रोडक्ट कंपनी जी आहे ती हलाल सर्टिफाईड कंपनी आहे. त्यामुळे या गोष्टीला सुद्धा एकंदरीत सर्व ग्राहकांनी, सर्व बांधवांनी विचार केला पाहिजे की आज आमच्या देशामध्ये अशा प्रकारची हलालची उत्पादनांची आवश्यकता नसताना अशी एक अर्थव्यवस्था आमच्या देशावर लादली जाते आहे, एक समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली जाते आहे. याचा विचार प्रत्येकाने करणं आवश्यक आहे आणि अशा उत्पादनं घ्यायची का नाही हा प्रत्येकाने भाग ठरवला पाहिजे. सुनील सर, जसं तुम्ही सांगितलं की या हलाल प्रमाणपत्राला कुठलाही गव्हर्नमेंट बेस नाही आहे, तरी देखील हे प्रमाणपत्र जनतेवर लादणं किती तुम्हाला हे योग्य वाटतं? काय निश्चितपणे हे अयोग्य याच्यामध्ये. त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की आज अशा काही कंपन्या आपल्या देशामध्ये बिझनेस करतायत. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मॅकडोनाल्ड आहे, त्याचबरोबर बर्गर किंग आहे, पिझ्झा हट आहे, डॉमिनोज पिझ्झा आहे, नंतर तुमचा KFC आहे. अशा काही विदेशी आस्थापना आमच्या देशात पहिला बिझनेस करतायत. प्रामुख्याने पहिला विरोध या गोष्टीला असला पाहिजे की आज मॅकडोनाल्डच्या तुम्ही वेबसाईटवर जर गेला तर त्या ठिकाणी 100% लिहिलेलं आहे त्यांनी की ऑल आवर रेस्टॉरंट हॅव 100% हलाल सर्टिफाईड. म्हणजे खरं तर आमचा देश सेक्युलर आहे. असं देश सेक्युलर असताना, धर्मनिरपेक्ष देश असताना या देशात एका धर्मासाठी म्हणून उत्पादनं कशी बनवली जाऊ शकतात? आज हेच मॅकडोनाल्ड मध्ये पिझ्झा बर्गर खाण्यासाठी जाणारे 85-90% आमचे हिंदू बांधव आहेत. मग आज या हिंदू बांधवांना तुम्ही या ठिकाणी हलालची उत्पादनं, हलालचा पिझ्झा बर्गर का खाऊ घालताय? कारण या ठिकाणी बनणारे सगळे पदार्थ आहेत हे हलाल सर्टिफाईड आहेत, कारण कंपनीने हलाल सर्टिफिकेट या ठिकाणी घेतलेलं आहे. याच्यामध्ये आमचं म्हणणं या ठिकाणी असं आहे
की आज देशामध्ये आल्यानंतर तुम्ही काही शरियाचे कायदे नाही पाळणार ना. संविधानानुसार या ठिकाणी कायदे पाळले गेले पाहिजेत. या ठिकाणी आमच्या देशामध्ये विशिष्ट धर्मियांसाठी पदार्थ बनवले जातात ते देखील 100% या गोष्टीचा कुठेतरी विरोध झाला पाहिजे. या कंपन्यांवरती बहिष्कार टाकला गेला पाहिजे. या कंपन्यांवरती सरकारनं बॅन केलं पाहिजे की आज आमच्या देशामध्ये येऊन आमचे संविधान, आमच्या देशातले कायदे या ठिकाणी पाळले जात नाहीयेत. तर याचाही विचार आपल्या श्रोत्यांनी आणि ग्राहकांनी केला पाहिजे की आज त्या 15% मुस्लिम समाजासाठी तुम्हाला बनवायचं, तुम्ही वेगळं बनवा ना, आम्हाला त्याचं ऑब्जेक्शन नाहीये. पण उरलेल्या 80-85% हिंदू बांधवांसाठी तुम्ही हलालचं का खाऊ घालताय, या ठिकाणी त्यांच्या धार्मिक भावना का दुखावतात. त्यामुळे मी ग्राहकांना सुद्धा आवाहन करेल की तुम्ही मॅकडॉनल्ड मध्ये जायचंय की नाही याचा विचार करा. या ठिकाणी जर गेलाच तर पहिला त्यांना जाब विचारा की या ठिकाणी तुम्ही जे पदार्थ विकताय ते आमच्या धार्मिक भावना दुखावून का विकताय, 100% हलालचं का खाऊ घालताय या ठिकाणी. तर या गोष्टींनाही आक्षेप आहे. अशा हजारो कंपन्या आमच्या देशामध्ये बिझनेस करतात. आमची आपल्या चॅनलच्या वतीने केंद्र सरकारला सुद्धा मागणी आहे, वारंवार आम्ही मागणी करतो आहोत की अशा विदेशी कंपन्यांवरती बॅन आणा. अशा प्रकारच्या सर्टिफिकेटची अजिबात आवश्यकता नाही या भारतात बिझनेस करण्यासाठी. तर हा पण एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. त्यामुळे एकंदरीतच अशा प्रकारच्या सर्टिफिकेट घेणाऱ्या कंपन्या विदेशात बिझनेस करत असतील किंवा भारतात येऊन बिझनेस करत असतील, या दोन्हींच्या बाबतीत हिंदू समाज जो भरडला जातोय तर हा खूप महत्वाचा भाग आहे. याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा मी ऍड करतो की आमचे खाटीक बांधव, आज जसा मांसाच्या संदर्भात हा प्रश्न येतो त्यावेळेस आज अनेक ठिकाणी आपल्या हिंदू बांधवांना हलाल आणि झटका पद्धतीचं मांस या दोन्हीमध्ये फरकच माहिती नसल्यामुळं ज्यावेळेस मटन मांस घ्यायला एखाद्या दुकानामध्ये जातात त्यावेळेस ते म्हणतात द्या हलालचं आम्हाला. आता मुळात हिंदू धर्मानुसार हलाल खाल्लं नाही पाहिजे माहिती आहे सगळ्यांना, परंतु त्या दोन्हीतला भेद माहिती नसल्यामुळे मागतायत. आणि अनेक ठिकाणी या हलालच्या मांसाची मागणी काही ठिकाणी लोक घेत असल्यामुळं किंवा हलाल सक्ती केली जात असल्यामुळं या ठिकाणी आमचे हिंदू खाटीक बांधव आहेत ते मात्र बेरोजगार व्हायला लागलेले आहेत. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे आम्ही हिंदू पद्धतीनुसार जे कोणी खाणारे बांधव आहेत त्यांच्यासाठी मी विनंती करेल की जर खाणारच असाल तर आपण झटका पद्धतीचं मांस खाल्लं पाहिजे आणि आपल्या बिचाऱ्या खाटीक बांधवांचा सुद्धा रोजगार जो ह्याच्यामधनं हिरावून घेतला जातो आहे ते सुद्धा या ठिकाणी थांबलं पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे. सर, हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून जी आहे ती एक अर्थव्यवस्था राबवली जात आहे. ही अर्थव्यवस्था समाजासाठी किती घातक आहे आणि काय नेमके त्याचे दुष्परिणाम होतील काय तुम्हाला वाटतं? आता या ठिकाणी ही एक अर्थव्यवस्था, आता काही जणांच्या मनात प्रश्न असेल की हलालचं मांस आम्ही समजू शकतो, परंतु हलालचं तांदूळ कसं, हलालचं वेपर्स कसं, हलालचं एखादा बेकरी आयटम कसा. तर ह्याचा अर्थ असा आहे की हलालचं प्रोडक्ट याच्यामध्ये मटन मांस असं काही नसतं, तर हे सर्टिफिकेट बेस्ड कॉन्सेप्ट बनवला त्यांनी की 57 मुस्लिम देशांमध्ये तुम्हाला जर एक्सपोर्ट करायचं ते सर्टिफिकेट पाहिजे आणि त्याचा जो पैसा येतो आहे ह्या 6 मुस्लिम एनजीओजला, हा पैसा जो आहे या पैशाच्या माध्यमातून एक इकॉनॉमी उभी केली जाते. तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल या ठिकाणी मला की वर्ल्ड वाईड जगभरामध्ये मागच्या एक 6-7 वर्षांचा विचार केला तर हलालची इकॉनॉमी जी आहे ही $2.1 ट्रिलियन एवढी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. आणि तुलनात्मक दृष्टिकोनातून आपण भारताच्या अर्थव्यवस्थेचा विचार जर केला तर या ठिकाणी भारताची अर्थव्यवस्था आहे $2.7 ट्रिलियन. म्हणजे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची बरोबरची अर्थव्यवस्था निर्माण व्हायला लागलेली आहे, झालेली आहे. आणि या अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून हा पैसा जो आहे हा कुठं वापरला जातो तर हाही एक महत्वपूर्ण मुद्दा आहे. म्हणजे एकंदरीतच यामधनं येणारा पैसा हा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं त्याच्या विरोधात वापरला जातोय का, देशाची सुरक्षा धोक्यात येते का, हाही महत्वपूर्ण मुद्दा आहे. त्यामुळे या सर्टिफिकेट देणाऱ्या कंपन्या ज्या आहेत हे सर्टिफिकेट देतात, एक समांतर अर्थव्यवस्था निर्माण करता आहेत आणि या माध्यमातून एक स्वतःची डिक्टरशिप, एक मोनोपॉलिसी बनवली जाते ह्याच्यामध्ये की आमच्या बांधवांना आम्ही हलालच देणार, आम्ही हलालच घेतलं पाहिजे आणि उर्वरित समाजाने पण घेतलं पाहिजे, त्यांच्यावर थोपण्याचा किंवा लादण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आणि विदेशात एक्सपोर्ट करता करता, विदेशात आपली प्रोडक्ट निर्यात करता करता भारतातल्या पण काही कंपन्या भारतात प्रोडक्ट विकण्यासाठी हलालचं सर्टिफिकेट घेत आहेत. तर याचा सुद्धा विरोध झाला पाहिजे असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. सुनील सर, तुम्ही आता देशाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला तर खरंच या हलाल प्रमाणपत्रामुळे देशाच्या सुरक्षेवर काही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतात का, काय वाटतं तुम्हाला? निश्चितपणे याच्यामधनं एक गंभीर गोष्ट अशी समोर आलेली आहे की याच्यामध्ये ज्या 6-7 संघटना हे सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न करतात त्यातल्या एक उदाहरणासाठी मी तुम्हाला सांगतो की जमियत उलेमाए हिंद या नावाचं संघटन आहे. साधारण 1920ला जमियत उलेमा हिंद, जमियत उलेमा इस्लाम अशा 2 संघटना होत्या. देशाच्या स्वातंत्र्यानंतर जमियत उलेमा हिंद राहिलं भारतात, स्वतःला सेक्युलर दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु हे करता करता आज आपल्या देशभरामध्ये जर आपण पाहिलं तर हे सर्टिफिकेट जे हलाल सर्टिफिकेट दिलं जातं ह्याच्यामध्ये प्राधान्याने जमियत उलेमा हिंदचं नाव येतं. आज देशभरातल्या 700हून अधिक आतंकवाद्यांच्या, त्यांच्या समर्थकांच्या केसेस लढल्या जात आहेत. अशा 150हून अधिक केसेसमध्ये
या आतंकवादी समर्थकांना लिगल एड, कायदेशीर मदत देण्याचं कार्य या जमियत उलेमा हिंदकडनं केलं जात आहे. हे उघड सत्य आहे. काही उदाहरणं सांगायची झाली तर या ठिकाणी कमलेश तिवारी हत्या प्रकरणातल्या आरोपींची केस जी आहे ही चालवते जमियत उलेमा हिंद. जर्मन बेकरीचा ब्लास्ट पुण्यातला असेल, मुंबईचा झवेरी बाजारचा ब्लास्ट असेल, दिल्लीमधला जामा मस्जिदचा बॉम्बस्फोट असेल, मालेगाव ब्लास्ट असेल, त्याचबरोबर धनंजय देसाई मोहसिन शेख प्रकरणातल्या मोहसिन शेखची केस असेल, अशा अनेक केसेस ज्या आहेत या जमियत उलेमा हिंदकडनं चालवल्या जातात. म्हणजे या उत्पादनामधनं सर्टिफिकेटच्या माध्यमातून येणारा पैसा घ्यायचा आणि हा पैसा या देशातल्या आतंकवादी किंवा त्यांच्या समर्थकांना त्यांच्या केसेस चालवण्यासाठी वापरला जातो आहे. एक प्रकारचं देशविरोधीच गोष्ट या ठिकाणी असं, आणि या माध्यमातनं देशाच्या सुरक्षेला पण एक प्रकारचा धोका निर्माण होतो आहे. हाही एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. आणि बऱ्याच ठिकाणी हे वापरलं जातं की ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी पण झाली पाहिजे. कारण कर्नाटकातलं जे हिजाब प्रकरण झालं, त्या हिजाब प्रकरणामध्ये त्या मुस्कान नावाच्या मुलीने अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या, तिला अनेकांनी बक्षीस दिली, त्याच्यामध्ये 5 लाखाचं एक बक्षीस दिलं, ते सुद्धा जमियत उलेमा हिंदने दिलं. म्हणजे तुम्ही आम्ही ही उत्पादनं घेतो, या उत्पादनातला काही प्रमाणातला पैसा हा 1 रुपया असेल, 2 रुपये असेल, या हलाल सर्टिफिकेटसाठी ते असतात, पण आपल्याकडनं घेऊन देतात आणि हा पैसा नंतर या आतंकवाद समर्थकांच्या केसेस चालवण्यासाठी, त्यांना लिगल एड देण्यासाठी मदत केली जाते आहे. हे देशाच्या सुरक्षेसाठी अडचणीचं नाहीये का? देशाची सुरक्षा धोक्यात आणणार नाहीये का? तर निश्चितपणे आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. सर, काय सांगाल चोरी सर की हलाल अर्थव्यवस्थेच्या संदर्भात आता हिंदू जनजागृती समितीचा काय स्टँड आहे, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही आता काम करताय? तर या ठिकाणी हिंदू जनजागृती समिती आहे, अखिल भारतीय माहेश्वरी सभा आहे, मारवाडी समाज आहे, ब्राह्मण समाज आहे, विविध हिंदुत्वादी संघटना आहेत. असं पूर्ण अखिल भारतीय स्तरावर आम्ही गेली 1.5-2 वर्ष झालं या संदर्भात जागृती करतो आहे, व्यापाऱ्यांच्या बैठका घेतो आहे. त्याचबरोबर माननीय देशाचे आपले जे पंतप्रधान आहेत, त्या ठिकाणचे राज्य सरकार आहेत, या सगळ्यांना निवेदनं दिलेली आहेत की या संदर्भात एक देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं एक धोक्याची घंटा म्हणूयात की या संदर्भातली एक अर्थव्यवस्था उभी राहते, एक समांतर अर्थव्यवस्था उभी राहते आहे, याच्यावरती प्रतिबंध आला पाहिजे. त्याचबरोबर ज्या विदेशातल्या आस्थापना आमच्या देशामध्ये येऊन बिझनेस करतायत यांच्यावरती बॅन आला पाहिजे आणि या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. कारण 100% आपल्याला हलालचं खाऊ घालतात त्या ठिकाणी. त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा, गेल्या दिवाळीमध्ये आम्ही संपूर्ण भारतभरामध्ये एक अभियान राबवलं होतं की हलाल उत्पाद मुक्त दिवाळी, जसं चायनीज प्रोडक्ट मुक्त दिवाळी असं आपण अभियान राबवलं होतं, तसं हिंदू जनजागृती समिती आणि सर्व समविचारी संघटनांना घेऊन भारतभरामध्ये आम्ही या संदर्भातली एक जागृती केली होती आणि एक हलाल उत्पाद मुक्त दिवाळी हा अभियानाचा भाग राबवला होता. अनेक ठिकाणी व्यापारी संघटना, मोठमोठ्या व्यापाऱ्यांना आम्ही भेटतो, त्यास बऱ्याच जणांना माहिती नसतं की हलाल त्याची एक इकॉनॉमी, त्याच्या प्रकारे या सगळ्या गोष्टी होत आहेत, फक्त मटन मांस पुरतं मर्यादित वाटतं. त्यामुळे या संदर्भात या बैठका घेतल्यानंतर, असे कार्यक्रम घेतल्यानंतर, असे परिसंवाद घेतल्यानंतर खूप जणांच्या हे लक्षात आले आणि अनेक संघटना याला विरोध करण्यासाठी पुढे येत आहेत. या संदर्भातलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सुद्धा काही एजन्सीजनं हलाल सर्टिफिकेट घेतलेलं, हे सुद्धा धक्कादायक आहे. जसं ॲपेडा जे आहे की आपलं खाद्य आणि प्रक्रियायुक्त कृषी पदार्थ जे एक्सपोर्ट करणारी अथॉरिटी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, यांनी सुद्धा हलाल सर्टिफिकेट घेतलेलं होतं. आणि या सर्टिफिकेटच्या माध्यमातून त्यांनी 2 कंडिशन्स ठेवलेल्या होत्या की जे मांस भारत देशामधनं विदेशात एक्सपोर्ट होणार त्या मांसला हलाल सर्टिफिकेट पाहिजे. आता मला सांगा, आपल्या देशामधनं 6 लाख टन मांस व्हिएतनाम आणि कंबोडियाला दरवर्षी एक्सपोर्ट होतं, त्याची अमाऊंट आहे 23,646 कोटी रुपये. मग असं जर असेल तर या ठिकाणी ज्या देशांमध्ये मुळात इस्लामिक देश नाहीयेत, मग तिकडे सर्टिफिकेटची आवश्यकता नसताना का घेतलं जात होतं? बरं, तुम्ही हलालचं मांस कट केलं आणि आम्ही हलालचं एवढ्यावर चालणार होतं. दुसरी कंडिशन ॲपेडाची अशी होती की इस्लामिक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे इस्लामच्या व्यक्तीने, मुसलमानाने ते फायनल केलं पाहिजे की हा हे हलाल पद्धतीचा मांस आहे. हा कुठला न्याय आहे? देश सेक्युलर आहे, त्याची एखादी एजन्सी अशा प्रकारे धार्मिक दृष्टीने कसा विचार करू शकते? यालाही आपण विरोध केला, अनेक संघटनांनी विरोध केला आणि 6 महिन्यापूर्वी ॲपेडाला हे हलाल सर्टिफिकेट काढावं लागलं. संसदेच्या कॅन्टीन मध्ये सुद्धा जे कॅन्टीन प्रोव्हाइड करणारी एजन्सी आहे IRCTC, जी रेल्वेचं पण कॅन्टीन चालवते, तर हे सुद्धा गेली कित्येक वर्ष दिल्लीच्या संसदेतले कॅन्टीन हे हलाल सर्टिफाईड होतं. तिथे आपले बसलेले खासदार, मंत्री हे सगळं हलालचे पदार्थ खात होते. याला विरोध केल्यानंतर पियुष गोयल सर आहेत, या सगळ्यांनी तोही त्या ठिकाणचा भाग काढून टाकला. कर्नाटकामध्ये गेल्या नववर्षाच्या निमित्ताने आपल्याकडे जसं गुढीपाडवा असतो तसं कर्नाटकामध्ये त्या ठिकाणी उगादी नावाचं नवीन वर्ष सुरुवात केली जाते. त्या ठिकाणी बऱ्याच घरांमध्ये, जवळजवळ 90-95% घरांमध्ये मांस खाण्याची पद्धत आहे त्यांची. आतापर्यंत या ठिकाणी हे हलालचंच मांस खाल्लं जायचं, पण आपण जागृती केल्यानंतर, अनेकांनी जागृती केल्यानंतर लोकांवरती 100% याचा परिणाम झाला आणि यावेळेस जे कोणी मांस खाणारे लोक आहेत 80-90% लोकांनी यास हलालचं मांस खाण्याला प्राधान्य दिला. त्यामुळे एक जागृतीचा परिणाम होतो आहे आणि या पद्धतीने लोकांना लक्षात येत आहे की अशा प्रकारे आता आपण हे मांस पण टाळलं पाहिजे आणि हे उत्पादनं पण टाळली पाहिजेत.
या उत्पादनांना फक्त असं आपण घेणं बंद करणं असं न करता जे कुठून आपण घेतोय ते उत्पादन त्या व्यक्तीला त्याची जाणीव करून द्या, त्या उत्पादकाला जाणीव करून द्या, त्या ठिकाणच्या मालकाला जाणीव करून द्या की अशा प्रकारे तुम्ही हे विकता आहात, या पद्धतीने हलालच विकता आहात आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पण ते अडचणीचं आहे. हा मुद्दा या ठिकाणी सांगणं आवश्यक वाटतं मला. सुनील सर, आपला प्रोग्राम संपवण्याचा वेळ झालेला आहे. शेवटी जाता जाता आमच्या दर्शकांना काय सांगाल? या ठिकाणी मी आपल्या दर्शक बांधवांना, शंकनाच्या दर्शक बांधवांना आवर्जून या ठिकाणी विनंती करेल, जी आम्ही माननीय देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा केलेली आहे, की तुम्ही तुमच्या संघटनेचे प्रमुख असाल, तुम्ही एखाद्या समाजाचे प्रमुख असाल, एखाद्या आध्यात्मिक संस्थेचे प्रमुख असाल, तुम्ही एक गोष्ट आवर्जून करा की या ठिकाणी आपल्याला जर अशा प्रकारच्या गोष्टींना विरोध केला पाहिजे तर आपण आपल्या संघटनेच्या लेटरहेडवरती माननीय पंतप्रधानांना एक पत्र लिहा की देश सेक्युलर आहे, या ठिकाणी अशी कुठल्याही प्रकारची धार्मिक पद्धतीचं उत्पादनं किंवा अशा प्रकारच्या गोष्टी थोपणं किंवा लादणं हे चुकीचं आहे याच्यामध्ये. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या एनजीओचे सर्टिफिकेट देतात त्याच्यावरती बॅन घाला. अशा प्रकारची अर्थव्यवस्था उभी राहते या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. तिसरा मुद्दा, विदेशातनं ज्या कंपनी आपल्याकडे येत आहेत आणि बिझनेस करतायत आणि 100% हलालचं खाऊ घालतात त्याच्यावरती बंदी आली पाहिजे. आणि अगदीच त्याच्या पुढे जाऊन आम्ही म्हणतो की अशा प्रकारचं सर्टिफिकेट ह्या मुस्लिम देशांमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी जर आवश्यक असेलच तर ते सर्टिफिकेट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने द्यावं, ना की कुठल्या एनजीओने द्यावं. कमीत कमी सरकारकडे पैसा येईल आपला त्याचा. आणि शेवटचा मुद्दा या ठिकाणचा असा आहे की आज जर हे 57 मुस्लिम देश अशा प्रकारचे एक मोनोपॉलिसी आणि डिक्टेटरशिप करत असतील तर हिंदुस्थान सुद्धा 130 करोडचं आहे. भारत सरकारला आमची विनंती आहे, आपल्या श्रोत्यांना माझी विनंती आहे की सरकारनं ही मागणी केली पाहिजे की या 57 मुस्लिम देशांना जर आपल्याला जागेवर आणायचं असेल तर आमच्या देशातल्या 130 कोटी लोकांना या 57 मुस्लिम देशांमधून कुठलीही प्रोडक्ट जर आपण आयात करत असू तर त्या ठिकाणी जय श्रीराम, जय बजरंग बली असेल किंवा ओमचं असेल, स्वस्तिकचं असेल, अशा प्रकारचे चिन्ह निर्माण करून, अशा प्रकारे सर्टिफिकेट निर्माण करून ती मागवली जावीत. मग त्यांना लक्षात येईल की अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी आपण का करतोय. आणि तुम्ही जर एक व्यक्तिगत दृष्टिकोनातून विचार करत असाल तर आपण ज्यावेळेस दुकानामध्ये जातो, तुम्हाला आता मी सांगितल्याप्रमाणे ना तुम्हाला हल्दीरामच्या प्रोडक्टवर शिक्का दिसणार आहे, ना अमूलच्या दुधाच्या पॅकेटवर दिसणार आहे, ना कुठल्या गोल्डी मसाल्यावर दिसणार आहे. परंतु त्या कंपनीच्या वेबसाईटला गेलं तर निश्चितपणे त्या कंपनीने हलाल सर्टिफिकेट घेतलेलं आहे. मग अशा प्रकारच्या कंपन्यांचा पण विचार आपण करणं आवश्यक आहे. आणि विशेष करून जे विदेशी ब्रँड आमच्याकडे येत आहेत आणि या ठिकाणी बिझनेस करतायत आणि हलालचा आम्हाला खाऊ घालतायत, या सगळ्यांवरती पहिला बहिष्कार टाकला पाहिजे आणि या ठिकाणी त्यांना आपण जाब विचारला पाहिजे. एक या देशाचे नागरिक म्हणून, एक हिंदू बांधव म्हणून आपण हा विचार कराल अशी निश्चितपणे मला या शाश्वती आहे. एकाने होऊन काम करून हे होणार नाही, आपल्याला संघटितपणे काम करावं लागेल. आणि देशाच्या सुरक्षेला निर्माण झालेला हा धोका, देशामध्ये आपल्या धार्मिकतेच्या दृष्टिकोनात निर्माण झालेली अडचण आपल्याला सोडवणं आवश्यक आहे. याच्यामध्ये कोणाचा द्वेष करणं नाहीये, परंतु आपल्याला हा विचार करणं आवश्यक आहे. यासाठी कृतीशील व्हा, एवढंच आवाहन या ठिकाणी करेल मी. शंकनाथचे सर्व माझे सहकारी आहेत, शंकनाथची टीम आहे, या सगळ्यांना हिंदू जनजागृती समितीकडून त्यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि अशा प्रकारे राष्ट्र, धर्म असेल किंवा सामाजिक दृष्टिकोनाने जे महत्वाचे विषय आहेत त्यांना आपण वाचा फोडण्याचं कार्य करता आहात, हे खूपच महत्वाचं आहे. कारण अशा पद्धतीने समाज जागृती होते. त्याबद्दलही आपलं अभिनंदन व्यक्त करतो. या ठिकाणी माझे विचार थांबवतो. नमस्कार. तर मित्रांनो, आज आपल्या स्टुडिओला व्हिजिट दिली होती सुनील कनवट सरांनी. हिंदू जनजागृती समितीचे ते महाराष्ट्र आणि छत्तीसगडचे संघटक आहेत. मोठं त्यांचं काम आहे. आणि आपला जो प्रश्न होता, आज जो आपला विषय होता हलाल प्रमाणपत्राच्या बाबतीतला, आम्हाला असं वाटतं की ही चर्चा ऐकल्यानंतर आपल्यालाही आपल्या मनातले जे प्रश्न आहेत त्याचे बरेच उत्तरं मिळाले असतील. तुमच्या मनात अजून काही संशय असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. मित्रांनो, अशाच प्रकारच्या अजून नवीन पाहुण्यांसह आपण तुमची भेट करत राहू. तोपर्यंत आम्हाला द्या रजा. बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।